नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे 1 मे आणि या महाराष्ट्र दिन ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये आज पाहुण्या म्हणून आहेत वैशाली संतोष शिंदे। मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं। आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे। वैशाली संतोष शिंदे या बोईसर तारापूर रोटरी क्लबच्या आंतरराष्ट्रीय क्लबच्या अध्यक्ष आहेत आणि समाजसेविका आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत। मॅडम, आज महाराष्ट्र दिनानिमित्त जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत तर आहेच आणि आज काय सांगाल, कामगार दिन महाराष्ट्र दिन आहे तर? नमस्कार, मी वैशाली शिंदे। आज महाराष्ट्र दिनानिमित्त जागर मराठीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा देते। मित्रांनो, आज ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सामाजिक प्रवास आपण जाणून घेणार आहोत। वैशाली ताई, मला प्रश्न विचारायचे की तुमचं बालपण वगैरे कसं होतं, कुठे गेलं तुमचं बालपण? माझं बालपण हे अहमदनगर या शहरामध्येच गेलं। तिथेच मी शालेय शिक्षण आणि पदवीचं शिक्षण घेतलं। आई वडील काय करायचे? आई वडील माझे दोघेही वर्किंग होते। आई माझी ग्रंथपाल होती आणि वडील लॅब असिस्टंट होते आणि दोघेही वर्किंग होते। किती भाऊ बहीण? मला एक धाकटी बहीण आहे जी की फार्मासिस्ट आहे, प्राची उभाळे, आणि ती मुंबईमध्ये जॉब करते सध्या। वैशाली ताई, तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? शिक्षणामध्ये प्रायमरी शिक्षण जे आहे माझं ते शारदा मंदिर विद्यालयामध्ये झालं अहमदनगरच्या। त्यानंतर हायस्कूल जे आहे रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर, इथे मी 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर कॉलेज जे आहे ते न्यूयॉर्क कॉमर्स सायन्स कॉलेज या ठिकाणी मी माझी BA ची पदवी तिथनं मी संपादित केली। ताई, मग बोईसरला कसं येणं झालं? ऍक्च्युली लग्न झालं वर्षभर सिन्नर येथे होतो, नाशिक जवळ। त्यानंतर कंपनी जी आहे, माझी मिस्टर ज्या कंपनीत जॉबला होते ती कंपनी पूर्ण इकडे बोईसरला शिफ्ट झाली, त्यामुळे त्या कंपनी बरोबर आम्ही बोईसरला स्थलांतरित झालो। जवळजवळ 26 वर्ष झाले आम्हाला की बोईसरमध्ये आम्ही स्थायिकच झालो। पती काय करतात तुमचे? इंडस्ट्रियल? माझे मिस्टर जे आहे आधी जॉब करत होते, गेल्या 10 वर्षापासून जॉब सोडून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय, इंडस्ट्रियल कन्सल्टन्सी। इंडस्ट्रियल कंपन्यांसाठी जे गव्हर्नमेंटचे लायसनिंगचे वगैरे काम आहेत ते सगळे ते करतात। ताई, मला तुम्हाला जो समाजसेवेची जी आवड आहे, कारण आता तुम्ही रोटरी क्लबचे सलग 2 वर्ष अध्यक्ष आहात बोईसर आणि तारापूरचे, तो आंतरराष्ट्रीय म्हणजे तुम्हाला याची समाजसेवेची कशी आवड निर्माण झाली? ऍक्च्युली शाळेत असताना स्काउट गाईड जे होतं त्यामध्ये नेहमी पार्टिसिपेट असायचं, त्यामध्ये सहभाग घेतलेला होता। त्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि घरामध्ये ऑलरेडी पहिल्यापासून आजी, आई, वडील या सगळ्यांनाही सेवेची आवड होती त्यांना आणि ते धडे हे घरामधनच गिरवले गेले आणि तेव्हापासून ती आवड असल्यामुळे ते याच्यामध्ये काम करत गेले। आणि त्याच दरम्यान संध्या शहापुरे यांचा सहवास लागला। या संवासात आल्यानंतर तर मग असं वाटलं की आपण तर काहीच नाही करते, जे ते काम करतात त्यांच्या दृष्टीने मी काहीच करत नाही। मग त्यांच्याकडे बघून असं वाटलं की नाही, ह्या जर ह्या वयामध्ये एवढं काम करतात तर आपल्याला तर आणखी करायला हवं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मग जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न हा मी नक्कीच केला। मग मॅडम, आपण सर्वजण कोरोनाच्या काळामधून गेलेला आहे, तर तुम्ही ॲज अ रोटरी क्लब तुमच्या अध्यक्षतेखाली काय तो अनुभव होता, थोडक्यात सांगाल? ऍक्च्युली कोरोना काळामध्ये सगळे घरामध्ये बंदच होते आणि बंद राहणं हे तर आम्हाला कधीच आवडलं नाही। मला बांधून राहणं कधीच आवडत नाही आणि ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस काही मित्रांनी अपील टाकली होती ग्रुपवर की कोरोना आहे आणि जे वॅक्सिनेशन चालू आहे कोविडचं, त्या वॅक्सिनेशनसाठी सरकारी यंत्रणेमध्ये मॅन पॉवर कमी आहे, तर इथे मदतीची गरज आहे, तर तुम्ही कोणी आलात मदतीला फार बरं होईल। मग त्यावेळेस तिथे गेले आणि त्यावेळेस बघितलं की अरे त्यांच्या हार्डली 5-6 लोक आहेत आणि येणारी पब्लिक 200-300 असे आहे, मॅनेज करायला मुश्किल होत आहे। मग आम्ही काही मित्रमंडळांनी सुरुवात केली आणि मग रोटरीचाही त्यामध्ये सहभाग करवला आणि रोटरीच्या सहभागांतर्गत तो जवळजवळ 8 महिन्यापर्यंत त्याचं सगळं व्यवस्थापन जे आहे ते आम्ही करत होतो। कोविडच्या पिरियडमध्ये जे वॅक्सिन सेंटर सांभाळलं त्यावेळेस पर्सनली असं वाटलं की खरंच समाजाला आपली फार गरज आहे। सरकारी यंत्रणा काम करते पण त्यांच्याकडे मनुष्यबळ फार कमी आहे आणि त्यावेळेस ते मनुष्यबळ देण्यासाठी म्हणून तिथे उभी राहिले। तर सकाळपासून आम्ही जायचो, जवळजवळ 9 वाजल्यापासून जायचो मी आणि माझ्याबरोबर आणखी काही असेच माझे मित्र मंडळी होते की जे तिथे यायचे। सकाळी 9 ते संध्याकाळी 7-7:30 पर्यंत आम्ही काम करत असायचो। म्हणजे तिथे टोकन पडणं, कारण वॅक्सिन असायची 300, 400, 500 आणि येणारी पब्लिक असायची 1000-1500,
तर एवढ्या पब्लिकला मॅनेज करणं हे सरकारी यंत्रणेला खूप जड जायचं. पण दुसरी गोष्ट, काही वेळेस असे लोक असायचे की दम देणारे असायचे की तुमची कंप्लेंट देतो, तुम्हाला हे करतो. आणि आमच्या हातामध्ये वॅक्सिन सेंटर होतं, आम्ही तर कुठेच नोकरीला नव्हतो, त्यामुळे आम्हाला नोकरी जाण्याची भीती नव्हती. त्यामुळे सरकारी यंत्रणा आम्ही पुढे असल्यामुळे ते थोडे निर्धार होते की तुम्ही समोर आहात तर तुम्ही हँडल करा. त्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारे हँडल करू शकत होतो. आणि म्हणजे जे कोणी दमदाटी करत होतो, ऍज इट इज पॉसिबल प्रयत्न असायचा की त्यांना शांत करून हे करून सहयोग त्यांचा घेणं. आणि त्याच्यानुसार प्रत्येकाला, कारण त्यावेळेस वॅक्सिन जे आहे हे गरिबांना मिळणं महत्वाचं होतं. जे खरंच सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून लोक लाईनीतून उभे राहायचे आणि मग 9 वाजता आम्ही यायचो, 10 वाजता वॅक्सिन सेंटर चालवायचं. त्यावेळेस त्यांना टोकन देणं, लाईनीमध्ये प्रॉपर उभं करणं, त्यांना त्यांचे पाण्याची वगैरे व्यवस्था करणं, कारण ऍटलिस्ट पाण्याची व्यवस्था तरी असायलाच हवी होती. आणि तिथे कुठली व्यवस्था नसल्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्थांची जबाबदारी आम्ही घेतली आणि आमची अख्खी टीम जी आहे त्या ठिकाणी कार्य करत होती. आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली. मी कधीच म्हणणार नाही की एकटीचं काम आहे, हे टीम वर्कचं काम आहे. अख्ख्या टीमनी काम केलं किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्याबरोबर माझ्या टीम होत्या आणि त्यांनी कार्य केल्यामुळेच मी सक्सेसफुली कुठलंही काम करू शकले. तर मित्रांनो, वैशालीताई शिंदे यांच्यासोबत आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. आणि वैशालीताई यांच्यासोबत त्यांना जो भक्कम पाठिंबा देणारे संतोष शिंदे यांची 2 मिनिटं त्यांच्या कार्यावर बोलणार आहेत. नमस्कार, मी संतोष शिंदे, इंडस्ट्रियल कन्सल्टंट बोईसर. आज 1 मे कामगार दिनानिमित्त सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आज मराठी जागरणवरती माझी पत्नी वैशाली संतोष शिंदे हिची मुलाखत होत आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. ॲक्च्युली वैशाली शिंदे माझी जी पत्नी, ती समाजसेवेसाठी अगोदरपासून खूप काम करते. तिला समाजसेवेचा खूप आनंद होतोय काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी. तर तिला पण मी ॲक्च्युली पूर्ण सपोर्ट करतो. माझ्याकडून तिला पण भरपूर शुभेच्छा. ॲक्च्युली सांगायचं म्हणजे आज जे मी इंडस्ट्रियल कन्सल्टंट आहे, मी अगोदर जॉब करायचं, पण आज मी ज्या स्टेजवरती जे काम करतो तिच्या पाठीमागे हिचा पूर्ण सपोर्ट आहे आणि हिच्यामुळेच मी इकडे आहे. या निमित्ताने वैशालीला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप माझ्याकडे शुभेच्छा. तसेच मराठी जागर चॅनलला पण खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं आभार. नमस्कार, मी कृष्णा संतोष शिंदे, वैशाली शिंदेची मुलगी आहे आणि मी आता 12वी शिकणार आहे. मला खूप आनंद होतोय की माझी आई एवढे सारे कार्यक्रम करते, एवढं काम करते, एवढे छान काम करते, ती पुण्याचे कामं करते आणि आम्हाला पण त्याच्याशी खूप शिकायला भेटतंय. तेही नाही, बट आमची आई खूप सपोर्टिव्ह आहे आमच्या बारेमध्ये, आमच्या करिअरच्या बारेमध्ये. तिने दरवेळेस आम्हाला सपोर्ट केलाय. मी डान्सर आहे आणि मला ही कला खूप आवडते मनापासून करायला. आणि तिने मला कधी असं नाही बोललंय की तू नको करू, की तू अभ्यास कर, पण तिने दरवेळेस मला सपोर्ट केला ह्याच्यासाठी. त्यासाठी मी खूप आनंद आहे की मला अशी आई भेटली आहे. नमस्कार, माझं नाव वैष्णवी संतोष शिंदे आहे. मी वैशाली शिंदे यांची मुलगी. माझ्या मम्मीनी बोलायचं झालं मम्मीबद्दल तर ती म्हणजे सोशल वर्क करायला खूप जास्त एक्साइटेड असते. खूप सारे म्हणजे फील्डमध्ये तिने कामं केलेली आहे. असं बघायला गेलं तर तिने खूप एक्सपिरियन्स घेतलेला आहे. त्याच्याने आम्हाला खूप काही शिकायला भेटतं. इवन तिची एक चांगली गोष्ट बोलायची तर ती कोणासोबत पण खूप इझिली मिक्स होऊन घेऊ शकते. म्हणजे त्यांचे सगळे गोष्टी प्रॉब्लेम समजून घेऊ शकते. इवन ज्या हिशोबाने मी बघितलं आहे तर ती खूप बेटर सोल्युशन प्रोव्हाइड करते. इवन पर्सनली पण बघायला गेलो तर म्हणजे जसं मी 12th सायन्समध्ये म्हणजे सायन्स घेतलेलं आधी, पण मला जायचं होतं आर्ट्समध्ये. सो मग ते म्हणजे तिने खूप इझिली ते जाणून घेतलं आणि त्यामुळे तिने मला जो करिअर शिफ्ट करताना म्हणजे सपोर्ट दिला आहे और त्यामध्ये हेल्प केलेली आहे आणि ते गोष्टी सगळे समजून घेतलेले आहेत. तर त्यासाठी म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ती. तसेच ती बाकी लोकांचं पण जे म्हणजे त्यांना रिअली ज्यामध्ये इंटरेस्ट आहे और काही इश्यू असेल तर ती खूप इझिली जाणून घेते. हेच मला म्हणायचं होतं. मला आज खूप प्राऊड वाटतंय की तिने एवढे सगळे जे कामं केले त्यांना त्यासाठी तिला एवढं म्हणजे लोक जाणून घेत आहेत और तिची मुलाखत घेत आहेत त्यांना. तुम्ही महिला सक्षमीकरणसाठी पिंक ॲटो म्हणा, तर तो काय प्रोजेक्ट किंवा त्या संदर्भात? 2 वर्षापूर्वी रोटरीचे प्रेसिडेंट असताना पिंक ऑटो हा एक प्रोजेक्ट आमच्या समोर आलाय की जो महिलांनी
रिक्षा चालवणे हा ऍक्च्युली हा एक एकदम वेगळा विषय होता. त्यामुळे लगेच कोणी तयार होणारही नव्हतं. त्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली आणि जवळजवळ 50 महिलांच्या मी मुलाखती घेतल्या आणि त्यामधून काही महिला निवडल्या गेल्या. त्यापैकी 3 ऑटो जे आहेत ते ऑलरेडी बोईसरमध्ये आलेले आहेत. पिंक ऑटो बद्दल सांगायचं झालं तर ऑटो म्हटलं की शक्यतो पुरुष हेच डोळ्यापुढे चित्र येतं आणि ते चित्र थोडंसं बदलावं. महिला सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहेतच, तर ह्या क्षेत्रात का नाही. आणि त्यामुळे आम्ही समर्थन केलं की पिंक ऑटो ही बोईसरला आली पाहिजे. आणि चर्चगेट टू डहाणू पर्यंत पहिल्यांदा रोटरी क्लब ऑफ बोईसरने बोईसरमध्ये पिंक ऑटो लॉन्च केली की जी महिलांना एक अर्थार्जन करण्याचं चांगलं साधन आम्ही देऊ इच्छितो. मित्रांनो, वैशालीताई शिंदे यांच्यासोबत गप्पा तर चालूच आहेत. त्यांच्या गुरु मार्गदर्शक संध्या शहापुरे मॅडम 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, मी संध्या शहापुरे. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे आणि मला सगळ्यात महत्त्वाचं आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आज वैशालीची मुलाखत या जागर चॅनलवर होतीये. आनंद यासाठी की माझे विद्यार्थी घडवणं हा माझा जसा एक माझा आनंद आहे, तसंच तो घडताना पाहणं हे तर आणखी विलक्षण आहे. आणि आज विद्यार्थी म्हणून नाही, पण एक मुलगी माझी कलीग बरोबर सहकारी काम करताना असं जे ती माझ्या सहवासात आली आणि त्यानंतर ती जी काही घडत गेली ते पाहणं मला खूप आनंददायी आहे. तिची वाटचाल म्हणजे म्हणतात ना की स्टॅग्नंट वॉटरपेक्षा, पाणी साचलेलं असतं त्यापेक्षा खळाळत्या नदीचा प्रवाह पाहणं आणि तिला वाटेत भेटत जाणारे जे प्रवाह आहेत ते तिच्यात तिने सामावून घेणं, अगदी असंच वैशालीचं वर्णन करावं लागेल की ती स्वतःबरोबर इतरांना घेऊन पण चालतीये आणि अशी ही खळाळत्या नदीचा प्रवाह मोठा होणार आहे. मला माहितीये तिच्या कार्याचा विशाल असा सागर होणार आहे. हे नक्कीच वैशालीची ही वाटचाल अधिकाधिक समृद्ध होत जावं आणि तिला खूप नावलौकिक पण मिळावा, तिला त्याच्यातनं आनंदही मिळावा अशा माझ्या शुभेच्छा तिला आहेत. आणि तुम्हा सर्वांना, जागरच्या या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद की मलाही वैशालीबद्दल 2 शब्द बोलता आला. धन्यवाद. वैशालीताई, बोईसर सारख्या ग्रामीण भागामध्ये जम्मू काश्मीरच्या नर्स आणून त्या ट्रेन करणं आणि त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, हे खूप सुंदर काम तुम्ही करतायत आणि आज जागर मराठी आणि जगभरामध्ये हे चॅनल जातं. तर हा काय प्रोजेक्ट आहे जरा सांगाल? ऍक्च्युली ह्या वर्षी सुद्धा मी रोटरीची प्रेसिडेंट आहे आणि ह्या वर्षामध्ये आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भार्गवजी, त्यांचं हे स्वप्न होतं की देशासाठी काहीतरी करायलाच पाहिजे आणि प्रत्येक वर्षी एक वेगवेगळी थीम घेऊन वेगवेगळ्या याच्यावर कार्य केले जातं. तर काश्मीर ह्या भागामध्ये फक्त मदत पाठवणे किंवा दुसऱ्या पद्धतीने कार्य करण्यापेक्षा पैसे एकदा पाठवले की ते संपून जातं. त्या व्यतिरिक्त अशी मदत करावी की जी आयुष्यभर पुरेल आणि पिढ्यानं पिढे चालेल. ह्या हिशोबाने त्यांनी एक प्रोग्राम फाईल केला की 1 वर्षाचा जो नर्सिंगचा कोर्स आहे तो त्यांनी गव्हर्नमेंट अप्रुव्हलनी 3 वर्षाचा कंबाईन करवला आणि त्या कोर्स अंतर्गत ज्या ज्या भागामध्ये डॉक्टर अवेलेबल नाहीये किंवा महिलांना जिथे प्रॉपर सोयी सुविधा मिळत नाही तर त्या प्रोव्हाइड करण्यासाठी तिथल्या, कारण इथून पाठवणारे लोक जास्त काळ त्या एरियामध्ये नाही राहत किंवा नाही राहत टिकत, तर तिथलेच लोक घेऊन तिथल्याच महिलांना जर त्यावेळेस सक्षम केलं आणि त्या लोकांना मदत करता आली तर बेस्ट. आणि ह्या याच्यावर गेल्या 3 वर्षापासून त्यांनी कार्य केलं आणि यामध्ये जवळजवळ 30 काश्मीरी रुरल भागातल्या मुली आपण इथे आणल्यात आणि त्या 30 मुलींना प्रशिक्षित करून पुन्हा त्यांच्या भागामध्ये पण त्यांना सेटल केले. कारण त्या तिथल्याच असल्यामुळे त्या तिथल्याच भागामध्ये जवळपास लग्न होऊन जरी गेलं तर तिथल्याच जवळपासच्या भागात आहेत, तर तिथून लांब जात नाही. त्यामुळे तिथल्याच लोकांना त्यांचा उपयोग चांगल्या प्रकारे होईल अशा प्रकारे हा डिस्ट्रिक्टचा नॅशनल इंटिग्रिटी म्हणून हा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मला आणि माझी मैत्रीण स्मिता या दोघींना मिळाली. ही आम्हाला आमच्यासाठी खूप प्राऊडची गोष्ट आहे. या सगळ्या मुलींचं ट्रेनिंग जे आहे मनोर स्थित आस्था हॉस्पिटल इथे त्या क्लबचे प्रेसिडेंट अविनाश सोनवणे हे त्यामध्ये बरोबर होते आणि त्यांनी हा प्रोजेक्ट हँडल केला आणि जवळजवळ आम्ही 9 महिला होतो की त्यांनी त्या 30 मुलींची राहण्याची वगैरे सगळी व्यवस्थेचे व्यवस्थापन आम्ही सर्वांनी केलं
आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो प्रोजेक्ट आमचा झालेला आहे. आतापर्यंत जवळजवळ 60 मुली इकडनं शिकून, म्हणजे 2 बॅचेस आमच्या इकडनं शिकून पुन्हा काश्मीरला रवाना झालेले आहेत. सुंदर. वैशालीताई, तुम्ही शाळेमध्ये जाऊनही विविध उपक्रम करता, तर त्याबद्दल काय सांगाल? शाळेचं आवड हा म्हणजे मला अजूनही आहे. म्हणजे अजूनही असं वाटतं की शाळेत जावं. शाळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी आजही शिकायला मिळतात. एनर्जी जी म्हणते ना ती शाळेमधनं आजही मिळते, जे मी स्वतः घेते. तर मग शाळेमधले जे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत हे मला करायला नक्कीच आवडतात. ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, डान्स कॉम्पिटिशन बद्दल सांगायचं झालं तर पूर्वी रोटरी क्लब मध्येच आम्ही एक प्रोग्राम असायचा 15 ऑगस्टला डान्स कॉम्पिटिशन, की जी बोईसरच्याच एक नामांकित शाळा आम्ही एकत्रित करून ती करायचो. पण ज्यावेळेस आम्ही रोटरीमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की अरे ऑलरेडी ज्या मुलांना प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे त्यांनाच आपण परत प्लॅटफॉर्म देण्यात मजा नाही. आपण अशा लोकांना प्लॅटफॉर्म दिला पाहिजे की ज्यांना प्लॅटफॉर्म नाही. आणि त्या हिशोबाने आम्ही काय केलं, म्हणजे बोईसरच्या तुम्ही एक 5-6 किलोमीटर आत गेलात ना की आतमध्ये गावामधल्या मुलांना काही अवेलेबल नाही. आणि ज्यावेळेस आम्ही त्या मुलांना स्टेज दिलं आणि त्या मुलांनी जेव्हा तो प्रोग्राम तिथे येऊन केला, जवळजवळ 8 ते 10 शाळा मिनिमम पार्टिसिपेट करतात. खूप मोठा प्रोजेक्ट असतो तो. आणि अशा प्रोग्राम मध्ये मुलांनी पार्टिसिपेट केल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस व्यक्तता केली की अरे आम्हाला एवढी छान सुवर्ण संधी मिळाली आणि आम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदा ऑडिटोरियम मध्ये येऊन स्टेजवर परफॉर्म केलं, तर ती आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट होती. आणि तेव्हापासून आम्ही ठरवलं की हा प्रोजेक्ट ऑनगोईंग राहील आणि हा नेहमी रुरल शाळेतले विद्यार्थीच यामध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो. तुम्ही उद्योजकता वाढीसाठी काम करता, म्हणजे जसं की नवीन उद्योजकांचं 12 दिवसाचं शिबिर म्हणा किंवा मग उद्योजक पुरस्कार, तर याबद्दल काय सांगाल? गेल्या वर्षी आम्ही ज्या लोकांना गव्हर्नमेंटकडनं लोन पास होतं, पण काय होतं बऱ्याचदा लोकांना लोन पास होतं, बिझनेसचं पैसे येतात, पण त्याचं व्यवस्थापन किंवा तो व्यवसायामध्ये तुम्ही उतरलात, तो व्यवसायात उतरल्यानंतर पुढच्या येणाऱ्या अडचणी किंवा त्यांच्यासाठी लागणारी गव्हर्नमेंटची कागदांची पूर्तता, ह्या प्रत्येक गोष्टींचा बऱ्याच जणांना अनुभव नसतो किंवा माहिती नसते. आणि त्यामुळे बऱ्याचदा बिझनेसमॅन सक्सेसफुल नाही होऊ शकत. बिझनेस टाकणं सोपं आहे, म्हणतात ना आपल्याकडे लाखाचे 12,000 लोक करतात, ते ह्याच कारणामुळे. आणि ह्याच गोष्टीचे कमी भरून काढण्यासाठी आम्ही जो मिटकॉनचं 12 दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले बिझनेसमॅन जे आहेत, जे सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत, त्यांना बोलवून त्यांच्याकडनं आम्ही त्यांना प्रशिक्षित करवलं की कशा प्रकारे तुमच्या अकाउंटचं व्यवस्थापन केलं पाहिजे, कशा तुमच्या परमिशन्स तुमच्या कशा आणल्या गेल्या पाहिजे किंवा तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण आम्ही त्यांना दिलेले आहे. ताई, केवळ महिला सक्षमीकरण नाही तर आरोग्याच्या क्षेत्रात तुम्ही मोतीबिंदू मुक्त पालघर, तर याबद्दल काय सांगाल? मोतीबिंदू मुक्त पालघर हे माझे 2 वर्षापूर्वीचे पीडीजीचे राजेंद्र अग्रवालचे होते. त्यांचं स्वप्न होतं की पालघर हा मोतीबिंदू मुक्त झाला पाहिजे. कोविड असल्या कारणाने जवळजवळ 7 ते 8 महिने सगळे हॉस्पिटल्स मध्ये परमिशन नव्हती, त्यामुळे बऱ्याचदा ऑपरेशन जे आहे ते थांबले गेलेले होते. आणि हा जो भाग आहे हा सागरी किनारपट्टी आहे. सागरी किनारपट्टीवर आहे मोतीबिंदूचे सगळ्यात जास्त पेशंट्स निघतात. हा आमचा अनुभव आहे, कारण 2 वर्षापूर्वीचे कॅटरॅक्टचे कॅम्प घेतले गेले. 100 मधले जवळपास 25 ते 30 पेशंट हे कॅटरॅक्टचे सापडत होते. आणि त्या दरम्यान आम्ही जवळजवळ 4,500 सर्जरी पालघर डिस्ट्रिक्टमध्ये रोटरी क्लबच्या अंतर्गत केल्या गेल्या आणि त्यामध्ये पार्टिसिपेट करण्याचा मौका मला मिळाला. त्यासाठी पीडीजी राजेंद्र अग्रवालजी यांचे मी नक्कीच आभार मानेल. आणि तेच काम अजूनही चालू आहे. रोटरी क्लब मार्फत बोईसरमध्ये आय सेंटर ओपन केलेलं आहे, जी ओटी बॉम्बेमध्ये आपल्याला अवेलेबल होते. आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण मुंबईला जाऊ शकत नाही, तर आपण एक वेळेस अफोर्ड करू शकतो, जाऊ शकतो. पण ह्या भागातला हा ग्रामीण भाग आहे, रुरल भाग आहे. ह्या भागामध्ये बरेचसे लोक असे आहेत की इथून 10 किलोमीटर अंतरावरून जरी यायचं असेल तरी त्यांना मुंबईला गेल्यासारखं खूप मोठी गोष्ट आहे. तर अशा लोकांसाठी आपण इथे रोटरी क्लबनी एक छान ओटी सेट करून दिलेली आहे आणि तिथे आपण आजही फ्री ऑफ कॉस्ट त्यांचे कॅटरॅक्टचं स्क्रीनिंग आणि ऑपरेशन करून देतो. आणि आता सुद्धा ह्या वर्षी सुद्धा जवळजवळ 250 ते 300 सर्जरी झालेली आहे, कंटिन्यू चालूच आहे. ताई, खूप काही करायचंय पुढे, आणखी भविष्यातल्या खूप साऱ्या योजना आहेत आणि तुमच्यासारख्या उत्साही युवतींनी महिलांनी याच्यामध्ये समाजकार्यामध्ये तुम्ही आहात. आत्ता सध्या आयुष्याच्या या वळणावर जेव्हा तुम्ही मागे बघता तर काय वाटतं तुम्हाला? मागे वळून बघितल्यावर एक गोष्ट नक्कीच जाणवते की बऱ्याचदा काही गोष्टी अशा घडतात की मनाविरुद्ध घडतात किंवा आपल्याला त्या पसंत नसतात. पण आत्ता मागे वळून ज्यावेळेस बघितलं ना तर असं वाटतं त्या गोष्टी जर घडल्या नसत्या तर ह्या गोष्टी आज एवढ्या चांगल्या गोष्टी करू शकले नसते.
त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारे जे वाईट प्रसंग आहेत किंवा अडचणी आहेत ह्या तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा एक नवीन टर्न देऊन काहीतरी चांगल्या लेवलला तुम्हाला नेण्यासाठीच येतात, तेवढं नक्कीच सांगेन. आणि हो, हा सगळा प्रवास जो यशस्वी मी रित्या पार पाडला आहे त्यासाठी मला भक्कम साथ मिळाली आहे ते माझे मिस्टर संतोष शिंदे यांनी मला इतकं फ्रीडम दिलं की मी कधीही कुठेही कितीही काम केलं तरी त्यांनी कधीही अडवलं नाही आणि त्याचमुळे मी एवढं काम करू शकले. दुसरा भक्कम सपोर्ट जो होता माझ्या दोन्ही मुलींचा, मी आयुष्यामध्ये त्यांनाही मी तेवढं फ्रीडम दिलं आणि त्यांनीही मला तेवढं फ्रीडम दिलं की आई तू करतेस त्यासाठी आम्ही नेहमी तुझ्या बरोबर आहोत असं. आणि दोन्ही मुली आणि मिस्टर यांचा सपोर्ट असल्यामुळे मी भरपूर प्रमाणामध्ये बाहेर काम करू शकले. घरामधनं सपोर्ट असल्याशिवाय काम करता येत नाही. माझे सासू सासरे, माझे आई वडील यांचाही मला नेहमी आशीर्वाद आणि सपोर्ट राहिला आहे. त्यामुळे मी चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकले घराच्या. आणि घराबाहेर जे रोटरीचे आमचे सगळे जे सिनियर्स आहेत सगळ्या रोटरीच्या लोकांनी जे मला गायडन्स दिलं आणि सपोर्ट केला त्यामुळे मी आणखी चांगल्या रीत्या काम करू शकले. सो त्या सगळ्यांचे नक्कीच आभार मानेल. आणि या सगळ्या प्रवासामध्ये संध्या शहापुरे आणि विलास शहापुरे यांचं जे मार्गदर्शन मला लाभलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी मला या रस्त्यावर चालायला शिकवलं त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार नक्कीच मानेल. तर मित्र हो, आज जागर मराठी चॅनलवर ह्या होत्या वैशाली संतोष शिंदे, समाजसेविका बोईसर. मॅडम, तुम्ही जागर मराठी चॅनलवर आलात, मुलाखत दिली आणि खरोखर खूप प्रेरणा मिळेल. कसं आहे ना मित्र हो, समाजामध्ये 2% सामान्य माणसं स्वतः व्यक्त होतात, त्यांना काय करायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते करतात. आणि 5% जे असतात ते म्हणजे मोठे कलावंत असतात, समाजसेवक असतात. ताई गृहिणी होत्या आणि गृहिणी केवळ न राहता त्यांनी इतरांना जी प्रेरणा दिलेली आहे ही खूप खूप आम्हाला म्हणजे आश्चर्यच आहे की बोईसरमध्ये वैशाली ताई एवढं सुंदर काम करतात आणि आमच्या जागर मराठी चॅनलवर ती प्रसारित होते. ताई, पुढील भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असंच काम तुमचं लोकांसमोर येऊ आणि खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हे जे पुस्तक आहे हे मी तुम्हाला भेट देत आहे. खूप खूप धन्यवाद जागर मराठीजी की आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आज मुलाखतीची त्यांनी संधी मला दिली आणि मला मनसोक्त मन मोकळ्या गप्पा मारता आल्या त्यांच्याशी. त्याबद्दल पूर्ण जागर टीमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.